नमस्कार. कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन. बरेच दिवस झाले काही कारणांमुळे रेसिपी अपलोड करण्यात आलेली नाही आहे. आज बरेच दिवसांनंतर आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी अपलोड करतो आहोत. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आणि मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छिते की आत्तापासून आपण पूर्ण रेग्युलरली रेसिपीज टाकत जाणार आहोत आणि तुमच्यापर्यंत नवीन नवीन अशा रेसिपी आणणार आहोत. चला तर बघूयात उपवासाच्या कचोरीला काय काय साहित्य लागणार आहे. आता इथे सर्वात आधी आपण 6 ते 7 बटाटी घेतलेली आहेत स्वच्छ धुवून. मधनं कापून घेतलेली आहेत बटाटी म्हणजे लवकर शिजणार आहेत. आणि ती आपण कुकरमध्ये घालायची आहेत. वरनं मीठ घालायचं आहे आणि कुकर बंद करून मस्तपैकी 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत आणि छान बटाटी उकडून घ्यायची आहेत. बटाटा एकदम मऊ नाही करून घ्यायचं आहे, नाहीतर मग बटाट्याला पाणी सुटणार आहे आणि कचोरी करताना आपल्याला थोडंसं कठीण पडणार आहे. त्यामुळे नॉर्मल बटाटा शिजेल इतक्या आपण शिट्या काढून घेणार आहोत बटाट्याला. आता इथे कुकर थंड झालेला आहे. लगेच आपण कचोरी करायला घेणार नाही आहोत. चाळणीमध्ये आपण बटाटे काढून घेणार आहोत. बटाटे छान थंड करून घेणार आहोत. त्याची वाफ जाऊन द्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण बटाटे सोलून पुढे कचोरी करून घेणार आहोत. पण साधारण इथे आपण 10 ते 15 मिनटं बटाटे छान थंड होऊन द्यायचे आहेत. उकडलेल्या बटाट्यापैकी आपण अर्धा बटाटा बाजूला काढून ठेवणार आहोत. जे आपण स्टफिंग करणार आहोत त्यामध्ये त्याचा वापर होणार आहे. आता इथे 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. बटाटी छान थंड झालेली आहेत. आता आपण व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहेत सर्व बटाट्यांची. मागील 2 वर्ष देखील आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी अपलोड करत आहोत आपल्या चॅनलवर. त्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ दाखवलेले आहेत. रताळ्याची खीर म्हणू नका, कोकोनट डोसा, वरईचा मेदूवडा, त्याचबरोबर वरईचा शिरा, असे वेगवेगळे पदार्थ आपण अपलोड केलेले आहेत. तर मी उपवासाची थाळी याची लिंक तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, नक्कीच बघा. आता इथे आपण बघू शकता मस्तपैकी बटाटे आपली थंड झालेली आहेत. आता आपण स्मॅश करून घेणार आहोत बटाटी. एकदम जास्त स्मॅश करायचं नाही आहे, नाही तर बटाट्याला पाणी सुटणार आहे. अगदी हलक्या हाताने स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हाताचा उपयोग करून देखील जर काही बटाट्याचे तुकडे असतील तर ते देखील स्मॅश करून घेणार आहोत. नाहीतर कचोरी आपण जेव्हा करणार आहोत ती कचोरी फुटणार आहे. त्यामुळे व्यवस्थित हाताने देखील तुम्ही मऊ करून घ्यायचं आहे. आता इथे आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे यामध्ये आणि त्याचबरोबर इथे आपण आरारोट पावडर वापरणार आहोत. इथे आपण आरारोट पावडरचे 5 चमचे घेतलेले आहेत. पहिले आपण 4 चमचे आरारोट पावडर घालून बघणार आहोत. व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं तर आपण त्यामध्ये अजून आरारोट पावडर ॲड करणार आहोत. आता आपण व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे. आता इथे आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आपल्याला थोडंसं बटाटा पातळ वाटतं आहे, त्यामुळे आपण परत 1 चमचा अरारोट पावडर त्यामध्ये ॲड करणार आहोत. अरारोट पावडर इथे आपण बाइंडिंगसाठी घातलेलं आहे. ते घातल्यामुळेच आपली कचोरी छान होणार आहे. आता आपण परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे पीठ. आता इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून रेडी झालेलं आहे. आता आपण आतमधली जी स्टफिंग आहे कचोरीची ती बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे छान किसून. ओलं खोबरं इथे आपण 5 ते 6 चमचे घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे आपण अर्धं बटाटा बाजूला ठेवलं होतं बाइंडिंगसाठी ते आपण यामध्ये आता किसून घालणार आहोत. बटाट्याने काय होणार आहे की जे आपलं स्टफिंग आहे आतलं त्याला छान बाइंडिंग येणार आहे. कचोरीच्या स्टफिंगमध्ये आंबट गोडपणा असण्यासाठी इथे आपण अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरला लावून भरड करून घेतलेली आहे. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही नक्कीच कमी जास्ती करू शकता. 1 चमचा साखर घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर उपवासाच्या कचोरीमध्ये घालणं ऑप्शनल आहे. तुम्ही जर खात असाल कोथिंबीर उपवासाला तर घालू शकता, नाही घातली तरी चालेल.
इथे आपण बोलमध्ये ऑलरेडी ओलं खोबरं आणि बटाटा घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता एक एक करून मीठ, साखर, त्याचबरोबर लिंबाचा रस, मिरची आणि कोथिंबीर ॲड करणार आहोत. हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत चमच्याने आणि त्यानंतर हाताने देखील थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. आता आपण इथे बघू शकता जी आपली स्टफिंग आहे त्यामध्ये आपण बटाटा आणि लिंबाचा रस ॲड केलेला आहे. त्यामुळे हे जी स्टफिंग आहे, सारण आहे, त्याला ओलेपणा आलेला आहे. त्यामुळे आता इझिली आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवू शकतो. आणि जेव्हा आपण कचोरी बनवणार आहोत, बटाट्याचं बाहेरचं कोटिंग लेअर बनवणार आहोत, त्याच्यामध्ये पटकन हे ॲड करून कचोरी आपली रेडी करून घेणार आहोत. आता इथे आपण कचोरी बनवताना काय करणार आहोत, जे आपण बटाटा आणि अरारोट घालून छान पीठ मळून घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे खोल असं ते पीठ करून घ्यायचं आहे. वाटीचा शेप त्याला द्यायचा आहे. आणि जी ही वाटी आहे, हे जे बाहेरचं आउटर कवर आहे, हे आपण जास्त पातळ नाही करायचं, नाही तर कचोरी आपली फाटू शकते. त्यामुळे थोडंसं जाड असतानाच आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये जे आपण स्टफिंग करून घेतलेली आहे ती आतमध्ये ॲड करायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित ही कचोरी बंद करून घ्यायची आहे. बाहेरचं कवर आपलं अगदी खूप मऊ आहे बटाट्याचं, त्यामुळे मस्तपैकी हे इझिली बंद होतं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अरारोट पावडर देखील थोडीशी सुकी घेऊ शकता आणि त्याच्या मदतीने व्यवस्थित हे बंद करू शकता. त्याचबरोबर जेव्हा आपली कचोरी रेडी होणार आहे तेव्हा आपण काय करणार आहोत, ही व्यवस्थित बंद झाली कचोरी की अरारोट पावडरमध्ये थोडीशी ही घोळवून घेणार आहोत आणि सुकी अरारोट पावडर ह्याला वरनं लावून घेणार आहोत अशा प्रकारे. आणि याचबरोबर इथे आपली मस्त कचोरी रेडी झालेली आहे उपवासाची. आता आपण ही तळून घेतली का खाण्यासाठी एकदम रेडी. अशाच प्रकारे आता आपण अजून कचोऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. सेम प्रोसेस आहे. आता याच प्रकारे इथे आपल्या सर्व कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत. आता आपण कचोऱ्या तळून घेणार आहोत. आपण कचोरीचा शेप थोडासा मोठा करून घेतलेला आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही छोट्या छोट्या कचोऱ्या देखील करू शकता. कचोऱ्या तळताना काय करायचं आहे, लगेच झाऱ्याने त्यांना हलवायला जायचं नाही आहे. 2 ते 3 मिनिटं होऊन द्यायच्या आहेत कचोऱ्या आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या साईडला करून घ्यायच्या आहेत. बघू शकता अशा प्रकारे आपण हळूहळू कचोऱ्या तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कचोरीची दुसरी बाजू करून घेणार आहोत. थोडीशी कचोरी होण्यासाठी वेळ लागतो, त्यानंतर मग त्याच्यावर गोल्डन ब्राउनिश कलर येतो. आता कचोरी आपण होऊन द्यायची आहे. बघू शकता थोडासा कलर आलेला आहे, थोडासा शेड चेंज झालेला आहे कचोरीचा. आणि याचबरोबर इथे आपली यम्मी टेस्टी उपवासाची कचोरी रेडी झालेली आहे. छान असा कलर बदललेला आहे. आता आपण ही कचोरी गरमागरम काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपली कचोरीची रेसिपी रेडी झालेली आहे. नक्कीच घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवायला विसरू नका. गरमागरम कचोरी मस्तपैकी रेडी झाली आहे. बघू शकता किती मोठी कचोरी आहे, म्हणजे एक कचोरी खाल्ली तरी पोट अगदी भरणार आहे. वाव, इथे आपण खोबऱ्याची चटणी केलेली आहे उपवासाला जशी लागते तशी. आणि इथे आपली मस्तपैकी प्लेटिंग देखील झालेली आहे आणि गरमागरम उपवासाच्या कचोऱ्या रेडी झालेल्या आहेत. चला तर, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपीजसाठी. धन्यवाद.